450 जाती आहेत. 450 जातींच्या संघटनाचा एक एक प्रमुख जरी आम्ही घेतला 450 पदाधिकारी आमचे होऊ. हे बघा, आमची मतं ज्यांना हवी आहेत, जे आमच्या प्रश्नावरती काम करायला तयार असतील. अरे प्रश्नच नाही, आम्ही सत्तेमध्ये जाणार म्हणजे कुणाला पाठिंबा द्यायला जाणार का? आणि आम्ही कुणाला कुणाची खुजरेगिरी करायला नाही जाणार. अरे बघा, जो ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त करायला चाललाय त्यांनी जर ती मागणी मागं घेतली किंवा आताचे चालू मधले खासदार आमच्या बरोबर आहेत. आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत. हाके साहेब, खरं तर तुम्ही ओबीसी जनता पार्टीची घोषणा काल बारामतीमध्ये केल्याचं जवळपास निश्चित झालं होतं, मात्र आज तुम्ही तशी अधिकृत घोषणा केलेली नाहीये. काय नेमकं कधी करणार ही घोषणा? हे बघा, महिना 2 महिने जाऊ द्या, मुंबईला आम्ही लाखोंचा जनसमुदाय गोळा करू आणि मग घोषणा करू. पण आमच्या मनातली जी घुसमट आहे ती आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करतो. कारण आज रोजी महाराष्ट्रामध्ये आमचा वाली कोण नाही. ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे सुद्धा आमच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. अख्खं पावसाळी अधिवेशन गेलं. अर्ध्या लोकांच्या बाबतीमध्ये, अर्ध्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये त्या कायद्याच्या सभागृहामध्ये एकाही प्रश्नावर एकही लक्षवेधी येणार नसेल तर का आम्ही ओबीसी जनता पार्टीचा विचार करू नये? आम्ही पर्याय देऊ. जिसकी संख्या जितनी बारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. बाद झाली गुलामगिरी. आम्ही लढणार, आम्ही भेटणार. काय वाटतं कश म्हणजे नेमकी का गरज वाटते? त्याचा स्वपक्ष म्हणजे स्वतःचा पक्ष काढते आणि याचा अध्यक्ष कोण असणार? हे बघा, अध्यक्ष वगैरे या महाराष्ट्रातला ओबीसी विजयंती जनसमुदाय ठरवेल. एसपीसी बांधव ठरवतील. आम्ही ते जाहीर करू ना. कुणाला बरोबर घेऊन कुणाच्या विरोधामध्ये, कुठल्या अजेंड्यावर, कुठल्या सिम्बॉलवर ओबीसी कायद्याच्या सभागृहात जातील याची घोषणा महाराष्ट्रात आम्ही करू. जवळपास काल बारामतीमध्ये घोषणा झाल्याचं निश्चित घोषणा होईल असं निश्चित झालं, तर मग आता एवढा 1-2 महिन्याचा वेळ का घेता? उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. रजिस्ट्रेशन आहे. 108 बिडीचे शिलेदार निवडावे लागतील, सल्लागार निवडावे लागतील. अनेक वकिलांचे कॉल आहेत, अनेक प्रशासकीय रिटायर्ड अधिकाऱ्यांचे कॉल आहेत, अनेक शिक्षकांचे कॉल आहेत, अनेक ओबीसी कार्यकर्त्यांचे कॉल आहेत, अनेक ओबीसी मधल्या जात समूहाच्या प्रमुखांचे कॉल आहेत. 450 जाती आहेत. 450 जातींच्या संघटनाचा एक एक प्रमुख जरी आम्ही घेतला 450 पदाधिकारी आमचे होतात. त्यामुळं आमचा कॉन्सेप्ट साधा सोपा आहे. अर्ध्या लोकसंख्येचा पक्ष महाराष्ट्रात उभा राहील आणि महाराष्ट्राची सत्ता हातात घेईल. तुम्ही या ओबीसी जनता पार्टीमध्ये फक्त ओबीसीनाच घेणार आहेत ते समाज घटकातील अनेक पक्ष काही हे बघा, आमची मतं ज्यांना हवी आहेत, जे आमच्या प्रश्नावरती काम करायला तयार असतील, आमची मतं ज्यांना हवी आहेत त्यांची मतं आम्हाला मिळतील, आम्ही त्यांना देऊ. कॉमन मिनिमम प्रोग्राम जाऊ ना पुढं. येणाऱ्या म्हणजे ही पार्टी जर काढली तर येणाऱ्या काळामध्ये या पक्षामध्ये या पार्टीमधून निवडणूक लढवणार आहात का? आणि या पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसेल का? अरे प्रश्नच नाही, आम्ही सत्तेमध्ये जाणार म्हणजे कुणाला पाठिंबा द्यायला जाणार का? आणि आम्ही कुणाला कुणाची खुजरेगिरी करायला नाही जाणार. आमचाच मुख्यमंत्री होणार. आजपर्यंत महाराष्ट्रानं बघितलं नाही असा ओबीसीचा मुख्यमंत्री. जे महाराष्ट्र जो आत्ताचा आहे असं नाहीये महाराष्ट्र. महाराष्ट्र वाड्यावर, वस्त्यावर, तांड्यावर, बलुत्यांच्या, आलुत्यांच्या, भटक्यांच्या, विमुक्तांच्या पालामध्ये, वाड्यावर, झोपड्यामध्ये आहे. कुणी सांगितलं कारखान्यामधून महाराष्ट्र चालतोय? हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणून तर आम्ही ओबीसी जनता पार्टी काढतोय. इतर पक्षांमधले जे नाराज नेते आहेत, शिवसेना असेल, भाजपमध्ये सुद्धा अनेक नाराज आहेत, त्यांना तुमच्या पक्षामध्ये घेणार? जे आमच्या बरोबर येतील ते आमचे. मनोज जरांगे. अरे आमच्या बघा, जो ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त करायला चाललाय त्यांनी जर ती मागणी मागं घेतली तर लोकशाहीच्या या दरबारामध्ये त्यांचंही स्वागत असेल. आमची झोपडी उद्ध्वस्त करून आम्ही त्यांना बरोबर कसं घेणार? ओबीसी मधून जर त्यांचं समावेशन झालं तर ओबीसी उद्ध्वस्त होणार आहे. ते आमच्या अजेंड्याच्या आड येतात ना. तुम्ही म्हणताय की मला अनेकांचे फोन आले होते, नेमकी काय चर्चा झाली? खूप आलेले आहेत. अशा पद्धतीचा प्रयोग खूप पूर्वीच व्हायला हवा होता. ही भावना आहे लोकांची. खरं तर तुम्ही लोकसभेला, विधानसभेला भाजपला पश्चाताप होतोय म्हणून तर जनता पार्टीची घोषणा करतो. त्यासाठी जाता जनता. यस, नक्की. सत्ताधाऱ्यांना काय सांगा? सत्ताधाऱ्यांना सांगाल, आगे आगे देखो क्या होता है, ये अंदर की बात है. बहुत सारे आमदार, बहुत सारे एक्स MP किंवा आताचे चालू मधले खासदार आमच्या बरोबर आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये अरे आमच्या मतावर प्रश्नच नाही. भरपूर लोक आहेत. ते येऊ द्या पुढे अजेंडा. ओबीसी जनता, अरे अर्धी लोकसंख्या आमच्या बरोबर आहे. 30-35% लोक झाले तर सत्ता परिवर्तन घडवतात. आम्ही तर 50% आहोत. नक्कीच हे होते लक्ष्मण हाके आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांना असा इशारा दिलाय, आगे आगे देखो अंदर की बात आहे, असा इशारा जो आहे तो लक्ष्मण हाकेंकडून आता देण्यात आलाय. प्रियंका परदेशी, story.com, पुणे.